पे जाने का भैया? गंगा घाट. गंगा घाट. गंगा घाट. आता आम्ही सगळे गंगा घाट बघण्यासाठी चाललेलो आहे. तर आमच्या 7-8 रिक्षामध्ये आम्ही जाणार आहोत. तिथून त्याच्यानंतर काशी विश्वनाथला जाणार आहोत आणि आता पहिला रिक्षामध्ये बसले गंगा घाटला जाणार आहोत. हा भैया आम्हाला घेऊन जाणार आहे. मैं किधर जाने लेके जाएंगे अभी? नंदी सरकार से गंगा घाट. गंगा घाट. चलो ये हमको लेके जाने वाला है भाई. ये वीडियो कितना कर रही है? आम्ही आलेलो आहे काशीला. काशी विश्वनाथ ना. काशी विश्वनाथ नंदीचा फोटो बघा चौकामध्ये. अरे मंदिर है ना मैम. 10 रुपये फाड़े मैम. 4 नंबर. जाओ दलाल ले जा रहा. काशी मध्ये आले. काशी हा ना. आयुष्यामध्ये म्हणतात ना एकदा तरी काशीला जाऊन यावं. आलोय बाबा काशीला. काशी विश्वनाथ. काशी काशी गंगा घाट घुमवायचं म्हणतो मग नंतर इकडे मग आधी मंदिर मध्ये नाही. हे भैया कुठे गेला तो? बापरे मस्त वाटते बघा. इथून एंट्री केली आम्ही. आता पुढे गंगा घाट वरती आलेलो आहे. आता बोटीने प्रवास करायचा आहे काशीमध्ये. काशी विश्वनाथ पहिला गंगा घाट. तर आम्ही गंगा घाट मध्ये आलेलो आहे. विश्वनाथ का दर्शन नहीं हो रहा है. मस्जिद के अंदर बंद है. बाबा जी का दर्शन हो रहा है. बंद है मस्जिद के अंदर. असली बाबा जो विश्वनाथ है. नकली प्रदर्शन चल रहा है काशी. कसे हे बघ. हे बघ नाही पैसे लागतात. मग थांबायचंच नाही. कशाला थांबलं? गंगा घाट इथेच मोदीजी आले होते काशीमध्ये पहिले गंगा घाटला. इधर आ जाइए मैडम. साइड में आ जाइए इधर. 33 है सब. 33 है. हा गंगा घाट. मेरे को टिक्का लगाया अभी निकल मेरा. भरपूर ते झालंय. बघा तरी ते लावलंय. कशाला लावलं मला काय माहिती. कोण पण लावायला उभा नाही राहायचा. चालू झालं. आम्ही आता गंगा घाटला आलेलो आहे. तिथे हरिश्चंद्र घाट दुसरं मंदिर एक आहे असे आणि 4 ठिकाणी असे 4 घाट आहेत. 4 ठिकाणी जाणार आहोत. तरी ते एका माणसाचे 400 रुपये सांगितले. तर आम्ही मग ठरवून एका माणसाचे 200 रुपये ठरवले. 150 रुपये बोलत होते पण ऐकायलाच तयार नाही. मग 200 रुपये ठरवले आणि कबूल झाला तो. एका माणसाचे 400 बोललेला. तर फसू नका. इथे देवाच्या ठिकाणी फसवतात जास्त. एकाचे 400 कुठे 200 कुठे बघा. तर बघूया आम्ही आता 4 घाट बघणार आहोत. पलीकडे स्नान वगैरे करायचं आहे आणि हरिश्चंद्र घाट वगैरे आम्ही आता बघूया दाखवतो. हे सगळे लोक आम्ही 34 जण आहोत सर्व. बोलो 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 गंगा मैया की. बोलो गंगा मैया की. अरे आवाज दो. जय. आए नहीं क्या? पार्टी ने खिलाए नहीं. आपका नाम क्या? आम्ही बोटीमध्ये बसलेलो आहे. पलीकडे आम्हाला
पण आंघोळ करायचे वगैरे, दिवे लावायचे आहेत ते लावणार. बोला बॅक कॅमेरा बस चाललोय आम्ही आता. बघूया बोटीमध्ये तर सगळं बसलेलं आहे, आनंद घेत आहोत. बाय. घाटा बता भैया, घाटामध्ये गेल्यानंतर सांगणार ना. आम्ही बसलेलो बरं का. मारा भैया, मारा भैया. चल भाई स्टार्ट कर. इकडचं सीन छान. काशीमध्ये आहोत आम्ही. काशीची गंगा, गंगा गंगा काशीची. गंगा 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 पाप जाए, पाप जाए भंगा. म्हणता गंगा गंगा पाप जाए भंगा. आपण काय अभंग आहे का? काशीमध्ये वाचेमध्ये म्हणजे तोंडाने जरी बोललं. जातिवंत बोली है वो. कोणाला पूजा पाठ करायची असेल तर बॉटल मधूनच घ्यायची भरून आणि वाटा घ्यायची अशी लावायची.
लालू बा तुम्हाला हवी तर घ्या जांभळ घ्या ना. मग काय धार पेकडे बघताय, जाऊ द्या. खायचं आहे ते खायचीच आहे तर घ्यायचा. धार पेकडे काय घ्या, परत घ्या. काशीला गंगेच्या बाजूबाजूला लागतात हे सर्व. केदार घाट, हा केदार घाट, लाली घाट, हा लाली घाट, असे काशीमध्ये गंगा किनारी सगळे घाट लागलेले दिसे. हा लाली घाट, त्याच्यानंतर तो तिकडे हरिश्चंद्र घाट. मोदी घाट पुढे. अरे यार थोड़ा मालूम दे दो. कौन बताएगा? हे बघा हरिश्चंद्र घाट आहे इथे. हरिश्चंद्र राजाने आपल्या स्वतःच्या कबुली देण्यासाठी स्वतःच्या मुलाला इथे त्याने जाळलं होतं त्या हरिश्चंद्र घाटावरती. ते बघा तिकडे आहे ते. जो लोग बोलेगा मैं बोलना बंद, घाट के बारे में बताना बंद कर दूंगा, ठीक है? बात नहीं करने का. तर ते कधीच बंद नाही राहत, नेहमी जळत असतं. राजा हरिश्चंद्र घाट, राजा अयोध्या के राजा हरिश्चंद्र स्वप्न में विश्वामित्र को सब राजपाट दान देने के बाद उन्होंने यहाँ पे डेड बॉडी ने काम किया था. राजा हरिश्चंद्र अपनी पत्नी को एक मालिक का पंडित का पूजन करने के लिए. उनका बेटा फुलवारी में फूल तोड़ रहा था. विश्वामित्र जी सर्व पर उनके बच्चे उठा के रोहिदास को, उनका बच्चा मरा पड़ा था. तभी वो तारामणि अपने बच्चों को यहाँ लेकर आती है, कहती हे प्रभु, हे स्वामी, ये आपका पुत्र है, इसका अंतिम दाह संस्कार करिए. मैं एक समय था, मैं राजा था, एक समय किसी का यहाँ नौकरी करता हूँ. आप मुझे कुछ देंगे तभी मैं उसका दाह संस्कार करूँगा. तभी तारामणि उनकी पत्नी अपने साड़ी का आजर पल्लू फाड़ती है. तभी उस समय विश्वामित्र प्रकट होते हैं, कहते हे माता, मैं बोला जब विश्वामित्र और विष्णु भगवान प्रकट होते, कहते हे माता, मैं आपका परीक्षा ले रहा था, आप परीक्षा में सफल हुई, आपका मैं राजपाट सब वापस करता हूँ. बोली मुझे आप कुछ देना चाहते हैं तो ये 3 वचन दीजिए. पहला वचन, ऐसा कठिन परीक्षा किसी से नहीं लेने का. दूसरा वचन काय बोला, पहिला वचन काय? तीसरा वचन, पृथ्वी विश्व में कोई ऐसा व्यक्ति नहीं जो जीवित स्वर्गलोक गया हो. मैं सही जीवित स्वर्गलोक जाना चाहता हूँ. यहाँ से राजा हरिश्चंद्र, उनकी पत्नी तारामणि और उनका पुत्र रोहिदास स्वयं सही स्वर्गलोक जीवित गए. यहाँ से हाथ जोड़कर नमस्कार कर लीजिए. वो आप शिवलिंग देख रहे हैं जो चमक रहा है, वो राजा इधर अपने हाथों से स्थापित किया है. कौन सा? करते थे. और जो 3 खाना का रूम देख रहे हैं, उसमें राजा हरिश्चंद्र रहते थे. काम करते थे. हमारा पंच केवट यात्रा स्टार्ट होता है मणिकर्णिका घाट तक. तो यहाँ से मणिकर्णिका घाट तक नौका यात्रा की. तो यहाँ काशी का प्रथम चरण पंच केवट यात्रा. पंच केवट यात्रा बहुत मतलब, आगे जाने कोई महत्व नहीं, आगे जाने कोई यात्रा कोई मतलब नहीं होता है. अरे लेकिन अभी आए हैं तो जाएंगे ना, आए हैं तो पूरा ऐसा घूम के आएंगे ना. आगे जाना 2 किलोमीटर बोलेगा, आगे जाओगे कितना जाएगा? उधर तक चलना, वो जो दिख रहा है घाट उधर तक. वो बोल रहा है ना, वो अरे वो मोदी घाट है, मोदी को नमस्कार चमत्कार करना. मोदी घाट ये परिक्रमा पूरा होना चाहिए ना. ये यहाँ से परिक्रमा स्टार्ट होता है. अरे क्या, तो बांधा क्यों उधर? वो बांधा क्यों उधर घाट? उधर कुछ मतलब नहीं है तो बांध के क्यों रखा? वो मोदी घाट है. बांध के क्यों रखा है? अभी सब लोग बोलो ना. अरे मोदी घाट उधर को है ना.
सुनना, उधर मतलब नहीं है तो इतना बड़ा बड़ा क्यों बांध के रखा घाट? कुछ मतलब है इसलिए बांध के रखा है ना। इधर 15 किलोमीटर, उधर तक चलो ना। सब अधूरा अधूरा छोड़ते हैं, ऐसा नहीं है। अभी हम 200 की जगह 150 देंगे, चलेगा? पढ़ाई किया जाता है विजयनगर घाट, कृष्णदेवराय आंध्र प्रदेश राजा। तिथं आता उतरायला आपल्याला देतच नाही जाऊन, बाहेरूनच सांगतोय। आधे में शिव आधे में पार्वती स्वयं प्रकट हुए, स्वयंभू लिंग, हाथ जोड़कर नमस्कार कर दीजिए। ऑल टाइम हैंड लिफ्ट, ऑल टाइम हैंड लिफ्ट। इस समय मशीन आ गया, बटन क्लिक किया, लिफ्ट शुरू हो जाता ना। पुराने समय हैंड लिफ्ट था, इनके राजा के नौकर जाकर हाथ से लिफ्ट चलाते थे। महारानी ऊपर उतरती है, स्नान करती थी, फिर लिफ्ट से ऊपर। ये 5 स्टार होटल है, होटल का नाम है ब्रिज रामा पैलेस। मुंशी घाट, मुंशी प्रेमचंद, हिंदी राइटर मुंशी प्रेमचंद। मुंशी का मतलब? मुंशी का मुंशी वो जो लेखा नहीं होता है, हिसाब किताब करने वाले। पहिले जे ह्याच्यात असायचे रायटर हिसाब वगैरे उसका नाम है मुंशी प्रेमचंद। भैया अहिल्याबाई घाट। अहिल्याबाई होलकर इंदौर रानी, जो बाबा विश्वनाथ ज्योतिर्लिंग है ना, अहिल्याबाई होलकर ने नर्मदा नदी शिवलिंग लाकर स्थापित किया है। पहली बार स्थापित किया। अहिल्याबाई होलकर से बाबा विश्वनाथ का स्थापना हुआ है। जो पहले था वो बोलते ज्ञानवापी मस्जिद में है। इथून पण शॉर्टकट आहे आपल्या इथे जायला, हा रस्ता एकदम सरळ असतो, 5 मिनिटात। इथेच आरती होते, आज यायलाच पाहिजे। हा, नाही यायचं। 5 बजे यायला पाहिजे। आलं काय संध्याकाळी आपण पूर्ण घाट असं फिरूया, ऐकलं? शाम को आएंगे तो घाट घूमेंगे, ऐसे सीढ़ी है ना उधर, ऐकलं काय? प्रत्येक घाट मधून असं जाऊन येऊ। काशी का मेन घाट, काशी का मेन घाट दशाश्वमेध घाट, दशाश्वमेध घाट। दशाश्वमेध घाट। जब महाराजा दशरथ पुत्र पैदा नहीं हुए थे ना, तो यहाँ 10 अश्वत्थामा यज्ञ किए, इसलिए घाट का नाम पड़ा दशाश्वमेध घाट। ऊपर में तब महाराजा दशरथ का रथ बना है, देखिए। बच्चा नहीं हुआ तो क्या किया? क्या वो दशाश्वमेध घाट तो क्या किया बोले? यज्ञ यज्ञ कुंड के शाम को गंगा आरती, शाम को गंगा आरती। इथे गंगा आरती होते, ते आम्ही संध्याकाळी येणार आहोत तिथे। डॉक्टर राजेंद्र प्रसाद घाट, भारत के प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद। उसके साइड में घाट का नाम है मान महल घाट, राजा मान सिंह। अरे बोला, ए चुप बैठो। ए तुम्ही बोलताय म्हणून तो बोलत नाही, रागाने गेला। अरे इतना सुनता है तो आप बोलता नहीं। अरे शूटिंग अधूरा रखा तूने, शूटिंग निकाल रही मैं। कैसा दुखता है ये बगल में घाट है ना, वाराही घाट, वाराही माता टेम्पल, काशी ग्राम अम्मा, ग्राम माता। ये वाराही माता, ये जो राजा है जिसके पास डेट बॉडी काम जॉब करते थे ना, उसका घर है। कौआ डोम राजा, अपने आप को बोलते हैं काशी का सेकंड राजा। वो ऊपर में चीता बनाया घर पे ना बाग, ऐसा कोई राजा नहीं जो अपने घर पर में किला में चीता बनवाए। ये बोलता है मैं राजा हरिश्चंद्र को खरीदा थे, अपने घर में चीता बनवाया है डोम राजा। ये राजा हरिश्चंद्र घाट और मणिकर्णिका घाट दोनों का मालिक है। जितनी भी डेड बॉडी जाने के पैसे आते हैं ना, इसके पास सब जमा होता है। ये कभी इनकम टैक्स नहीं देता है। कौन? डोल डोल
डोम नाही डोम. डोल तिथे लिहिलंय. मीरघाट मीराबाई तीर्थभक्त मीराबाई लेडीज आश्रम. लेडीज जिसके पास हस्बैंड नहीं होता ना, बेटा बच्चा कोई नहीं होता, इधर लेडीज आश्रम ऊपर में. मीरा म्हणजे हे झालेली आहे, संत मीराबाई ना. लग्न नाही केलं. गोल्ड है वो पेड़ का साइड में चमक रहा है पीला कलर का, उधर को देखने का वो दिखा दिया. किधर? चमक रहा जो ना बड़ा वाला. केवढी गंगा लांब आहे. काय जायचं हो. मोदी आया था क्या बनवाने को? मोदी घाट. अयोध्या का येडा हा इथं समोर. अयोध्या आता भी पूरा नहीं है. कुछ भी नहीं है तैयारी. अभी अयोध्या से तो क्या है. चालू हो गया दर्शन. क्या करेगा, अभी आ रहे पब्लिक तो दर्शन तो कर लेना ही है. अरे दर्शन के लिए एक मणिकर्णिका घाट आहे. इथं वेग आहे होता है, हर समय जलता रहेगा. यहाँ पे कभी यहाँ पे टीका कौन सा ये वाला? कर दीजिए. मणिकर्णिका घाट बोलते इधर. हा मणिकर्णिका. देश परदेशातून बॉड्या इथे आणतात. हो का? मतलब हमेशा जलता ही रहते. ये इधर 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 मैं वीडियो चालू, इधर देख के बोल. अरे बोल के बोल, इधर बोल. खाली बोल तू. मेरे को कुछ नहीं. सब बात कर रहे ए, मणिकर्णिका सुनो भर लीजिए सब लोग. बोर्ड बंद है, गंगा जल भर लीजिए. ऐका रे ऐका. जब पूरा काशी जंगल था ना, इधर को भगवान शंकर माता पार्वती घूम रहे थे. बहुत गर्मी के लगे थे, माता पार्वती को स्नान करेंगे. तभी विष्णु भगवान को बुलाते हैं. उसके बाद से कुंड बनाते हैं, जिसे बोलते हैं विष्णु कुंड. इसमें माता पार्वती भगवान शंकर एक साथ स्नान कर रहे थे. माता पार्वती का कान का कड़, भगवान शंकर का मस्तक का मणि इस कुंड में गिर गया. बहुत खोजने से नहीं मिला तो भगवान शंकर क्रोधित होकर बोले, जिस तरह मैं इस मणि और कान कुंडल से जल रहा हूँ, ये स्थान शमशान भूमि हो जाएगा. हर समय डेड बॉडी जलता रहेगा. इसके यहाँ पर हर समय डेड बॉडी जलता है. एक ही जलेगा, जलता रहेगा. बारिश होगी ना तो भी जलता रहेगा, ऐसा नहीं जलेगा. और जो 12 बजे के बाद रात को 12 बजे लेडीज या जेंट्स जिसकी भी डेड बॉडी जलेगी, वो बाबा विश्वनाथ ज्योतिर्लिंग को भस्म मारती है. जो भस्म होता है ना, वो भस्म आरती होती है. विश्व में 2 जगह भस्म आरती है, बाबा विश्वनाथ को और महाकालेश्वर उज्जैन. आज जोड़ कर नमस्कार करेंगे. आज थोड़ा जल छिड़केंगे. पाणी पाणी उडू आणलं. हे मणिकर्णिका गुडी. बस बस. मणिकर्णिका घाट आहे गुडी. ते कधी बंद नाही राहत, कंटिन्यू जळत राहते ते. अभी उधर बताया ना, ये जो आप नौका से घूम रहे हैं, राजा हरिश्चंद्र घाट और मणिकर्णिका घाट. इसको बोलते हैं पंच केवट यात्रा. जब माता सीता भगवान राम 14 वर्ष का वनवास पूर्ण करके आए ना, उधर से यात्रा की, तो उस समय नौका वाले को दे रही थी दान. तो बोला कि नौका वाला मुझे नहीं चाहिए. इसे बोलते नहीं चाहिए तो बोले कि हे प्रभु, हे केवट निषाद, एक बार आप हमें भवसागर पार लगा चुके हैं. एक बार पार लगा चुके हैं, हम आपके ऋणी हैं. दोबारा आपका ऋण कैसे चुकता करेंगे. माता सीता आपने चोरी से अंगूठी रिंग जो होता है गोल्ड का, वो दान दी. ये मणिकर्णिका घाट बीच में ना, जिसकी जो इच्छा ही थी कि जो नौका ड्राइवर होता है उसको दान देने की इच्छा है. जिसकी जो इच्छा, कोई डिमांड नहीं है. आपकी जो इच्छा है खुशी से आप घूमने वाली दे सकते हैं. मणिकर्णिका घाट के साथ केवट म्हणजे नावाडी. नौका वाले को इच्छा पूर्ण की, आपके कहने अनुसार आपका मंदिर बनवा दिया. अब आज से मेरा आपका रिश्ता खत्म. मतलब ना मेरी आप माता है, ना हम आपका पुत्र है. तभी माँ बोली ठीक है बच्चा, जैसी आपकी इच्छा हो. अगर एक बार तुम काशी फिर में जाना, अगर मंदिर सही बना होगा तो ये ऋण चुकता होगा. काशी में जितना मंदिर ऊपर देगा उससे 1.5 गुना नीचे धंसा हुआ है. एक इसे बोलते हैं काशी करवट. इसका नाम है रत्नेश्वर महादेव. जो पीसा की मीनार है ना, उससे ज्यादा झुका. पीसा मीनार 5 डिग्री झुका, ये 9 डिग्री झुका हुआ है. उतरले होते ना.
हे मंदिर बघा इथे, हे बघा हे मंदिर मातृ मंदिर हे मंदिर जे बांधले या बोटच्या पाठीमागे आहे ते त्या मुलाने आईसाठी मंदिर बांधलेलं. हे बघा क्रॉस झालेलं आहे मंदिर. ते आईसाठी मंदिर बांधलं तर आईला म्हणतो, आईला बोला 4 धामला चाल, तर आई बोली नाही येत म्हणून, मला माझे हातपाय थकलेले वगैरे. तर मला मग काय करू, तर बोली तर मंदिर बांध माझ्यासाठी. मग मंदिर बांधला तर म्हणतो आई मी तुझ्यासाठी मंदिर बांधलेलं आहे, मी आता तुझ्या ऋणामधून मुक्त झालो मी. पण आईचे ऋण कधी फिटत नाहीये म्हणून तो मंदिर बघा तेढा झाला, लगेच वाकडा झाला. बघा सगळे मंदिर सरळ आहेत तर हाच वाकडा झालेला आहे असं आहे. म्हणून आईचे ऋण कधी फिटत नाही. आणि हे मणिकर्णिका इथे कंटिन्यू, आणि इथलाच भस्म उज्जैनला जातो ना, रोज उज्जैनला इथला भस्म जातो सकाळ संध्याकाळ. इथं चिता कायम जळत असते का, तर पार्वती आणि शंकर इथे मैदानामध्ये खेळत होते. ते खेळता खेळता स्नान करत होते वगैरे असे. तर त्याच्यामधून ते त्यांचं कानातलं आणि त्यांचं शंकराचं पण काहीतरी हरवलं आणि तिचं डोक्यावरचं मुकुटावरचं मणी आणि कानातलं कुंडल हरवलं. ते त्यांनी मग श्राप दिलेला आहे इथे ह्या घाटला, मणिकर्णिका घाट म्हणून. तर ही कायम चिता जळत राहणार. तर तिथं कंटिन्यू ते जळत राहतात. बघा लोकांची पण गर्दी किती आहे तिथे. उज्जैन महाकालला जातो आणि सकाळ संध्याकाळ उज्जैनला जातो महाकालच्या मंदिरमध्ये. पाऊस असला तरी सुद्धा उज्जैनच्या महाकालची ह्या भस्मानेच पूजा केली जाते. त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळच्या भस्म इथून घेऊन जातात. आणि बघा कंटिन्यू ती घाट जवळच आहे. आता पण किती जवळजवळ 10 प्रेत तिथं लोक उभी आहेत. म्हणजे कधी सुनी राहत नाही, ती कंटिन्यू जळत असते. बोलला की आई मी तू जन्म दिला मला, तर तुझ्यासाठी मी मंदिर बांधले, मी ऋण माझे फिटले. आणि त्याला गर्व झाला. मंदिर बांधलं पण आईला ज्या क्षणी बोलला तो असा, तेव्हा तो मंदिर एकदम तिरपा झाला त्याचा. जाऊन बघ तुझं बांधलेलं मंदिर व्यवस्थित तुझं ऋण काय अशी बोलली का, पण ते जाऊन बघितलं तर ते वाकडं. आई त्याला बोलली जाऊन तू बघ, तुझं मंदिर जर सरळ असेल तर माझे ऋण फिटले, आणि क्रॉस असेल तर ऋण फिटणार नाही. आईचे कधी ऋण फिटतच नाही. मंदिर बघायला आलं सगळं बांधून झाल्यानंतर तर वाकडा झालेला आहे. काशी काशीमध्येच आहोत आपण. हे मीरा घाट. साड्यांचे खूप मार्केट आहे तिकडे. बनारसी सालो, बनारस जवळ आहे ना. हा बनारस जवळ आहे, त्याच्यामुळे बनारसी सालो. आणि काशी विश्वनाथ मध्ये मंदिर मध्ये आम्ही चाललोय आता. काशी विश्वनाथ मंदिर. साड्यांचं मार्केटच मार्केट. అక్కడ 3 లీటర్ల క్యాన్లు అమ్ముతారేమో 2 లీటర్లవి बनारस जवळ आहे इथून. आते आते समोर दुधाचं बघ केवढं इकडे.
लस्सी है, रबड़ी लस्सी है, रबड़ी है, रबड़ी वाली लस्सी है। अंदर चलिए, वहाँ चप्पल गेट पे खोलिएगा। वहाँ चप्पल उप्पल मैडम खुलवा दीजिए, मोबाइल वोबाइल सब लॉकर में डलवा के रखवा दीजिए और मंदिर जाना है। ये बनारसी शालू की प्राइस कितना? महाराष्ट्र मराठी आहे हो काय नाही तर अंदाजे प्राइस बनारसी शालूचे 500 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 500 ये वाला कितने का है? ये वाला सुरतच्या आणि मिलच्या एकही साड्या नाही मिळणार. ये वाला लाल वाला शालू म्हणतात ते, हा 2200 रुपयाचे आहे. 10,000 2200 बघा किती मस्त डिझाईन आहे. हे बघा या शालूची प्राइस 10,000 आहे पण किती छान आहे बघा. नाही 22,000 बघितल्यावर आपल्या तिथे स्वस्त आहे. बनारस मार्केट कारखान्याला ते ती बाई सांगत होती बघा गाडी कारखान्याला घेऊन जातात न्यायला येत्याला ते हे तुला काय साडीत फरक आहे एवढा मला नाही वाटला काही. टांग्यासारखी सायकल त्याच्यामध्ये आमची सवारी चाललेली आहे. 6 जण बसलेले आहे. काशीच्या गंगेमध्ये गंगा काशीची बघितली. हर हर गंगे बघा. हर हर गंगे चला बसा बसा इधर पाय दे हळू चला.